हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं कान आहे मामा चॅनलवरती खूप खूप स्वागत. कसे आहात तुम्ही सर्वजण? आम्ही सर्वजण छान आहोत आणि अपेक्षा करते की तुम्ही सुद्धा छान असाल. या घरात येऊन आम्हाला साधारण 1-1.5 महिना झाले. हळूहळू घर सेट होते, हळूहळू प्रत्येक रूमचं मेकओव्हर करते. तर सगळ्यात जास्त पसारा आणि सगळ्यात जास्त मेकओव्हरची जी गरज होती ती म्हणजे या रूमला होती. तर फायनल रिझल्ट तुम्ही पाहताय. मी ते रूम मेकओव्हर कसं केलं हे तुमच्यासोबत मी आज शेअर करते. तर झालेलं असं की ही एक किड्स रूम आहे आणि जो जो पसारा आम्हाला नको असतो तो या रूममध्ये अगदी ठासून भरला होता. ज्यावेळेस या घरात आलो त्यावेळेस अगदी फर्निचर असं काही हे विचार न करता जिथे भेटेल तिथे आम्ही हे ठेवून दिलं होतं. त्याच्यामुळं खूप कमी जागा अशी खाली शिल्लक राहत होती आणि कानाला झोपण्यासाठी खेळण्यासाठी अशी जागा व्यवस्थित होतच नव्हती. तर ही रूम असून नसल्यासारखी होती, फक्त एक स्टोअर रूम झालं होतं. तर म्हणलं आज या रूमचं पूर्ण मेकओव्हर करूया, या रूमचा उपयोग करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे कपाट नीट लावायचं होतं. त्यामुळे सगळ्यात अगोदर तिचे सर्व कपडे व्यवस्थित फोल्ड केले आणि इथे आमचे महाशय जे आहेत योगा मॅट थ्रू लपंडाव चालला होता त्याचा की मला शोध. तर हे एक कपाट आहे छोटंसं. ज्यावेळेस आम्ही या घरात आलो त्यावेळेस काही नवीन फर्निचर घेतलं होतं. तर त्यावेळेस हे आम्ही छोटं कपाट बनवून घेतलं खास कानासाठी, जेणेकरून त्याचे जे कपडे आहेत ते या कपाटामध्ये व्यवस्थित सेट होऊन जातील. त्यात थोडंफार आमचंसुद्धा अतिक्रमण आहे बरं का. तर कपाटावरती बऱ्याच गोष्टी होत्या, जशा जुन्या पर्स होत्या. हा एक बॉक्स होता, या बॉक्समध्ये बऱ्याच अशा गोष्टी होत्या अनवॉन्टेड होत्या, ज्या गरज नसतात पण तरीसुद्धा आपण ठेवतो. आय थिंक ही सगळ्यांच्या घरची परिस्थिती असते की आपल्याला नको असतात तरीसुद्धा आपण त्या गोष्टी बॉक्सेसमध्ये भरून ठेवतो. तर अशा काही गोष्टी होत्या इथे. ते मी सगळ्यात अगोदर काढून घेतलं. त्यानंतर कपाटाची दिशा बदलून घेतली. दिशा यासाठी बदलून घेतली कारण हे कपाट जेव्हा इकडे ठेवलं होतं खूप सारी जागा ऑक्युपाय करत होतं. थोडं फर्निचरची जागा चेंज करूया म्हणलं. त्यामुळे अगोदर कपडे सर्व काढून घेतले, फोल्ड केले आणि हे कपाट अगोदर इकडे सरकवून घेऊन याच्या पाठीमागे जी थोडीफार धूळ जमा झाली होती, थोडीफार यासाठी म्हणते की मी प्रत्येक फर्निचरच्या पाठीमागे एक थोडीशी जागा ठेवते झाडू जाण्या इतपत, जेणेकरून रोज ते झाडून काढून एकदम घाण होणार नाही. त्यामुळं ही जागा एवढी काही घाण नव्हती, फक्त थोडंसं जे काही धूळ होती ते मी झाडून काढून घेतलेली आहे. आणि कपाट आहे ते या बाजूला सरकावून घेतलं आहे व्यवस्थित. पाठीमागे अगेन इकडे भिंतीच्या कडेने आणि पाठीमागच्या भिंतीच्या कडेने थोडी जागा शिल्लक ठेवली आणि चेक केलं की झाडू जातोय की नाही. त्याच्यानंतर वरती कपाटाच्या वरती बरीच धूळ जमा झाली होती, कारण याच्यावरती पेपर अंथरण म्हणलं आणि ते राहून गेलं आणि ते नाही अंथरणं झालं मला. तर आता सगळे जे कपडे आहेत ते व्यवस्थित सेट करून घेते कपाटामध्ये. या घरात येताना काही नवीन फर्निचर घेतलं होतं आम्ही. जे कपाट आहे माझं जुनं ते खराब झालं होतं, त्यामुळे आम्ही नवीन कपाट कस्टमाइज करायला गेलो. जी डिझाईन आम्ही पास केली होती त्याचं एक पॅकेज होतं, म्हणजे 2 कपाट आणि मध्ये ड्रेसिंग टेबल असं होतं. तर ड्रेसिंग टेबल माझ्याकडे ऑलरेडी होता, तर मी त्या शॉपकीपर दादांना म्हटलं की ड्रेसिंग टेबलच्या बदल्यात मला एक छोटंसं किड्स कपाट बनवून द्या. आणि त्यांनी ते मान्य केलं आणि 2 कपाट आणि हे एक्स्ट्रा छोटं कपाट असं बनवून घेतलं आहे आम्ही. हे जे कपाट आहे ते खरंच खूप उपयोगाला पडतं आहे मला, कारण कान्हा आहे ना आता मोठा होत चालला आहे, तो त्याचे कपडे स्वतः काढतो. आमच्या कपाटात कपडे ठेवले का ते कपडे अगदी अस्तव्यस्त होतात आणि 8 दिवसाला म्हटलं तरी कपाट नीट ठेवावंच लागतं, कारण मला अजिबात अस्तव्यस्त जे कपाट आहे ते नाही आवडत. हे छोटंसं कपाट आहे, त्याचे कपडे व्यवस्थित यात बसून जातात आणि आवरायला सोपं जातं. त्यामुळं हे कपाट मला खूप फायदेशीर ठरते सध्या तरी. तर सगळे कपडे कपाटात व्यवस्थित अरेंज करून घेतले आणि त्यानंतर कपाटाच्या वरती एक पेपर अंथरला, जेणेकरून धूळ आहे जी पेपरवर जमा होईल आणि जेव्हाही मला साफ करायचं तर पेपर काढून टाकला की बस होतं, जास्त धूळ जमा नाही होत. काही त्याचे सेकंड टर्मचे बुक्स आहेत ते सुद्धा मी कपाटातच ठेवून दिले. व्यवस्थित कपाट तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अरेंज झालेला आहे. तर आता याच्यावरती मी त्याचे काही टेडी बिअर आहेत जो तो फार कमी खेळतो, पण हौस असल्यामुळे घेतलं होतं. आणि एक तर टेडी बिअर तर अक्षरशः त्याचा 3 महिन्याचा असतानापासूनचा आहे, हा येल्लो कलरचा, आणि 5 वर्ष झालं तो आहे तसाच आहे ॲज इट इज. तर ते सगळे टेडी बिअर मी कपाटाच्या वर ठेवून देते.
आणि इथे मी माझा जो ड्रेसिंग टेबल आहे त्याची जागा चेंज करायची, म्हणजे कपाटाच्या बाजूला करते त्याची जागा मी, जेणेकरून हा इकडची जी बेडच्या बाजूची जागा आहे ती रिकामी होईल आणि व्यवस्थित जे आहे जास्त जागा उरत जाईल मला. सगळ्यात अगोदर तर ड्रेसिंग टेबलमध्ये जे काही सामान होतं मेकअपचं, स्किन केअरचं, जे हे काही सामान होतं ते मी सगळं अगोदर काढून घेतलं आणि त्यानंतर मी ड्रेसिंग टेबल सरकावत कपाटाच्या बाजूला आणून ठेवते. सगळं सामान परत पुसून ड्रेसिंग टेबलमध्ये अरेंज करून ठेवते, कारण दिवाळी पण जवळ आलेली आहे. तर परत ह्या रूमची साफसफाई करण्यापेक्षा आत्ताच व्यवस्थित सामान पुसून अरेंज केलं तर ते माझं नंतरचे जे कष्ट आहेत ते वाचतील. आणि या कामात मला कान्हा फार मदत करतो आहे, प्रत्येक गोष्ट हातात आणून देतो आहे. तर त्याला खूप एक्साइटमेंट होती की त्याची रूम सजवायची, त्याची रूम ऑर्गनाईज करायची, त्यामुळे तो काही या रूममधून हालत नव्हता माझ्या मागून. तर हा कोपरा व्यवस्थित ऑर्गनाईज झालेला आहे. जिथे 2 कोपरे आहेत ऑक्युपाय झालं होतं, ते एकाच कोपऱ्यामध्ये व्यवस्थित ते फर्निचर लागलेलं आहे. दिवाळीची काही लायटिंग होती गेल्या वर्षीची ती काढली, स्टारवाली होती म्हणून ती म्हणलं थोडंसं खिडकी डेकोरेट करावी म्हणून. आय थिंक आपल्या प्रत्येकाच्या घरात असं काही ना काही असतं, जे आपल्याला नको पण असतं आणि गरजेचं पण तेवढंच असतं. तशी ही माझी स्टीलची टाकी, यात माझे वर्षभराचे गहू तांदूळ राहतात आणि ते दिसायला अगदी कसं तरी दिसतं, पण उपयोगाची पण तेवढीच आहे. नाहीतर ती जर नसेल तर मला ते पोत्यामध्ये वगैरे ठेवावी लागेल. ही टाकी इथे होती ती कशी तरी दिसत होती, त्याच्यावर एक तोडगा काढला. एक माझ्याकडे जुनं बेडशीट होतं, किड्सच्याच रूमचं बेडशीट होतं, त्याच्यावरती छोटे-छोटे टेडी बेअर आहेत. तर म्हणलं चला हे बेडशीट याला गुंडाळून घेतलं व्यवस्थित आणि पिनानी त्याला व्यवस्थित लावून घेतलं, जेणेकरून ते व्यवस्थित गबाळासारखं दिसू नये. हा दुसरा दिवस होता आणि आज होता रविवार होता, त्याच्यामुळं स्वप्नीलसुद्धा मला हेल्प करत होते. अगोदर म्हणलं ही फळी याच्यावर ठेवून मग त्याच्यावरती काही आपण खेळणी वगैरे ठेवूया. तिकडे जी टेडी बेअर ठेवले होते परत जे आहे मन वेगळं चेंज झालं, काही प्लॅन चेंजेस झाले म्हणून याच्यावरती हा टेडी बेअर ठेवला आहे. आता वाटतही नाही की ही टाकी आहे आणि हा कोपरासुद्धा छान असा डेकोरेट झालेला आहे. ही एक मॅट होती जी मी मिस्टर DIYमधून आणली होती. ही म्हटलं आता खेळताना वगैरे खाली बसतात आणि थंडी चालू होती, फरशी थंड होती आणि खाली बसायला लहान मुलांना नकोच, प्रॉब्लेमच असतो. त्यामुळे म्हणलं हा मॅट आणि याच्यावरती एक छान छोटा डायनोसॉर होता, तर हे सुद्धा डेकोरेट करण्यासाठी मी आणली होती. हे इथे ठेवले. काही सॉफ्ट टॉईज होते माझ्याकडे, रिसेंटली मी ॲमेझॉनवरून मागवले होते ते आहेत. ही हॅपी बर्थडेचं जे आहे हे ॲक्च्युली आम्ही घेतलं होतं ते ॲनिमल्स पाहून घेतली होती. मला माहीत नव्हतं की हॅपी बर्थडे आहे. मला वाटले प्राण्यांचे पोस्टर्स आहेत म्हणून आणले आणि त्यानंतर घरात आल्यानंतर पाहिलं ते हॅपी बर्थडे निघालं. तर म्हटलं चला जाऊ दे काय होतं ते लावून घेतलं. इथे एक छोटंसं स्केच पेननी आणि खडूनी कलरचे जे खडू असतात त्याने मी कान्हा रूम म्हणून असं एक बनवून घेतलं. मी काही मोठी आर्टिस्ट नाही आहे, मी तर उलट चित्रकलेमध्ये खूप खराब आहे. तर ते दरवाजावरती लावून घेतलं, कान्हा रूम असं लिहिलं त्याच्यावरती. हे एक माझ्याकडे मॅक्रेनचा झुला होता, तो मी ह्या स्टिकरच्या मदतीने अडकावून घेते आणि त्यावरती सुद्धा काहीतरी खेळणी ठेवायचा विचार चालू आहे. तर माझ्याकडे काही सुपरमॅनचे जे आहेत ना ते 3चे सेट होते कान्हाकडे, तर ते मी या झोक्यावरती ठेवून घेतले. ह्याच्यावरती हे सुपरमॅन ठेवून दिले, त्यामुळे खूप छान वाटत होतं. एका सुपरमॅनचा हात कानाने तोडून टाकलेला आहे. ही एक न्यू फोटो फ्रेम ॲड केली, नवीनच मी करून घेतलेली आहे आणि हा कॅन्डिड फोटो आहे गोकुळाष्टमीचा. तर तो फोटो खूप सुंदर आला होता आणि त्याची फोटो फ्रेम मला बनवायची होती. तर म्हटलं चला आता ही रूम बनवायचीच आहे, तर या रूममध्ये ह्या फोटो फ्रेम ॲड करूया. ही फार जुनी कॉलेज होता आमचा जुना, यात कान्हाचे काही 6 महिन्याचे फोटो आहेत, काही आमचे दोघांचेही आहेत. तर ही आहे कान्हाची रूमचा जो वॉल होती ना, सॉरी डोअर होता, तो अशा प्रकारे सजवला आहे आणि हा नाईटचा व्ह्यू आहे. नाईटला ही रूम कशी दिसली ते मी तुम्हाला दाखवते. डीपमध्ये मी कुठे काय ठेवलं काय नाही पुढे दाखवेनच. सध्या तुम्हाला मी दाखवते की ही रूम आत्ता कशी वाटते आणि पहिले कशी वाटते. तो जी क्लिप आहे ती माझ्याकडून हरवली, आय एम सो सॉरी. पहिले अजिबात या रूममध्ये जागा नव्हती. तर रूममध्ये एंटर केल्यानंतर उजव्या बाजूला इकडे एक स्टडी टेबल आहे.
माझ्याकडे टिपॉय होता, त्याचं मी स्टडी टेबल सारखं तयार केलं. त्याच्यावरती कानाची बॅग, एक मनी बँक आहे आणि काही कानाचे बुक्स आहेत ते ठेवलेत. आणि ही मनी बँक आहे, त्यात काही पैसे असतात सुट्टे ते ठेवते. याच्यावरतीच जी फ्रेम मी बनवून आणली होती कानाची ती आहे. पाठीमागच्या लाईटचं रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये पडते, त्यामुळे ती तशी दिसती ती. तर त्यानंतर हे असं या प्रकारे दिसतं. इथे आहे कपाट. कपाटाचं तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल लुक. कपाटाच्या वरती मी अगोदर टेडीज ठेवलं होतं, ते काढून काही फोटो फ्रेम्स आहेत, ह्या खूप जुन्या फोटो फ्रेम्स आहेत त्या ठेवल्यात. एक फ्लॉवर पॉट होता, काही नवीन शूज आणले होते जे तुर्तास वापरले नव्हते काढायचे, तर ते कपाटाच्या वर ठेवून दिले, ते नंतर बाहेर येतील ऑफकोर्स. आणि हे आहे कपाट. तर एक युनिफॉर्म आहे, तो मी रात्रीचा काढून ठेवते त्याचा, जेणेकरून सकाळचा मला तो वेळ वाचतो, हा अडकावून ठेवते युनिफॉर्म. तर इथे एक युनिफॉर्म आहे. याच्याच बाजूला आहे ड्रेसिंग टेबल, तुम्ही पाहू शकता. आणि एक ड्रेसिंग टेबलच्या बाजूला आहे एक अनदर फोटो फ्रेम आहे. हे एक कॉलेज आहे आणि अजून काहीतरी 2 वर्षापूर्वीचं ही एक फोटो फ्रेम होती माझ्याकडे, ही मी इथे अडकवली आहे. तर आपल्याला सगळ्यात जास्त कानाचेच फोटो आहेत आणि इथे आहे. याच फोटो फ्रेमच्या खाली हा माझ्याकडे एक लॅपटॉपचा टेबल होता, जो असाच पडून होता. त्याचा मी उपयोग इथे त्याच्या सगळ्या खेळण्या ठेवण्यासाठी केलेला आहे. त्याचे काही गाड्या आहेत, त्याला गाड्यांचा खूप जास्त नाद आहे. सगळ्यात जास्त जी खेळणी खेळत होती म्हणजे गाड्याची, त्यामुळे ते वरती ठेवल्यात गाड्या. तर जेवढ्या काही गाड्या होत्या ज्या चांगल्या स्थितीतल्या आहेत त्या मी इथे ठेवल्यात. त्याच्या बाजूला एक बॅट आहे, ती अशी मी उभी करून ठेवलेली. इथे स्टीलची टाकी जी मी तुम्हाला दाखवली होती ती आहे, ती या कोपऱ्यात ठेवलेली आहे. आणि याच्यावरती एक टेडी बेअर आणि त्याच्याच मांडीवरती आहे एक फुटबॉल आहे, तो ठेवलेला आहे तिथे. आणि याच्या बाजूला लाईटचा स्विच आहे, तर ते उपयोगसुद्धा करता येईल मला, मोबाईल वगैरे ठेवायचा असेल तर. त्याच्यामुळे हे इथेच ठेवलं मी टाकी. टेडी बेअरच्या वरतीच अजून एक टेडी बेअर आहे, तो मी ॲडेन्सिव्ह टेपने मेहंदीवरती लावून दिलेला आहे आणि त्याच्यावरती काही लाईट्स लावलेले आहेत. तर हे अशा प्रकारे दिसतंय ते. त्यानंतर इथे एक खिडकी आहे आणि तुम्ही पाहू शकता खिडकी आता सध्या तरी काही दिसत नाही, पण दिवसा बाहेरून पूर्ण बाहेरची बाजूला शेती आहे ती पूर्ण हिरवळ दिसते. आता रात्र आहे तर दिसणार नाही. त्याच्यावरती पडदा आहे, हा पडदा सुद्धा खास मुलांसाठी जो आहे तो मागवला आहे. हा पडदा मी मुलावरून मागवला होता, काहीतरी 1000 रुपयाला पडला आहे. हा एक बॉक्स होता माझ्याकडे, कानाच्या बऱ्याचशा अशा बारक्या खेळण्यात की दोष खेळत नाही पण घेतलेल्या आहेत, कधीतरी मूड झाल्यानंतर खेळतो, त्यामुळे या बॉक्समध्ये मी अशा अरेंज करून ठेवलेल्या आहेत. आणि हा बॉक्स इथे ठेवला आहे. आणि एक असतं की मुलांना समोर खेळणी दिसली का मग ते खेळत नाही. बऱ्याच वेळा आपण काय करतो की ते बाजूला ठेवून देतो, मग त्या खेळण्या वापरात येतो, नंतर आपण ऑफकोर्स इथे टाकून देतो किंवा डोनेट करतो. तर इथे बॉक्स आहे, बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता डॉक्टरचा सेट आहे, त्याची बॉल आहे, बॅडमिंटन आहे, ही गदा आहे. त्याच्यानंतर हा गेम मला खरंच माहीत नाही काय म्हणतात ते सुद्धा गेम आहे इथे. ही अशी मी इथे ठेवली आणि याच्या पुढेच मी मॅट होती, मॅट आणते. त्याच्यानंतर हा जुना मॅक्रेनचा, त्याच्यावरती सगळे सुपरमॅन आहेत त्याचे. या सुपरमॅनच्या पाठीमागे बटन प्रेस केल्यानंतर लाईट लागते. पुढे हे पहा अशी. त्याच्यानंतर हे प्रकारचे विंडचेम होते माझ्याकडे, 2 होते आणि हे खूप जुने आहेत, 2-3 वर्षापूर्वीचे होते. ते मी घरात ठेवून दिले होते. ते असे एकासमोर एक म्हणजे ह्या भिंतीला आणि या भिंतीला एक अडकवून दिले. आणि ते त्याचं जे छोटासा बेड आहे त्याच्यावरती पण अगेन लहान मुलांची जी बेडशीट आहे ती ॲनिमल्सची ती मागवली आहे. ही कॉटनची बेडशीट आहे आणि याच्यावरती ते छोटे छोटे सॉफ्ट टॉईज होते, ते मी या प्रकारे ठेवून दिलेले आहे, त्याच्यामुळे खूप छान दिसतं.
आणि इथे तर हॅपी बर्थडेचा जो होता माझ्याकडे आलेला याच्यावरती खूप सारे प्राणी आहेत, त्यामुळं मी ह्या भिंतीला या प्रकारे अडकवून दिलेला आहे. आणि त्याच्याच बाजूला हा क्यूट लिटल पांड्याचं स्टिकर, वॉल स्टिकर होतं जे मी ॲमेझॉनवरून मागवलं होतं. 99 रुपीजला भेटलं होतं मला ते, सेल लागला होता त्यावेळेस. तर ते इकडे बाजूला लावून ठेवलेलं आहे. आणि इथे खाली तुम्ही ही DIYची मॅट जी मी खाली ठेवून दिलेली आहे, इथे तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे ही कान्हाची रूमचं जो मेकओव्हर आहे रिडेकोरेट केलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. तुमच्या कमेंट तुम्हाला सांगा की ही रूम मला कशी वाटली.